आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की गेले 3 दिवस राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली उद्योग विभाग, MMRDA, सिडको असं शिष्टमंडळ दावोसला गेलेलं होतं आणि आजपर्यंतच्या इतिहासातला 15,70,000 कोटीचे MOU हे दावोसमध्ये आम्ही करण्यामध्ये यशस्वी झालो। या संदर्भात राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मला सांगताना आनंद होतोय। सलग 3 वर्ष दावोसला जाण्याचा योग माझ्या नशिबी आला आणि त्याचं कारण माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला राज्याचा उद्योग मंत्री केलं। पण हे आपल्याला नाकारता येणार नाही की मागच्या 2 वर्षा देखील 7.5 लाख कोटीचे MOU हे राज्यामध्ये झालेले होते। पहिल्या वर्षी 1,37,000 कोटीचे MOU आम्ही दावोसमध्ये केले। दुसऱ्या वर्षी 3,70,000 कोटीचे MOU आम्ही दावोसमध्ये केले आणि त्याच्यानंतर दावोसमधनं आल्यानंतर देखील आम्ही जवळजवळ 2.25 कोटीचे MOU हे महाराष्ट्रात आल्यानंतर केले। आणि हे सगळे MOU झाल्यानंतर आणि व्हायच्या अगोदर कायमस्वरूपी विरोधकांनी एकच अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे दावोसमधनं झालेले MOU त्याची अंमलबजावणी किती झाली आहे। आज देखील मला असं वाटतं की राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेजींनी देखील हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। पण मला आजपर्यंत कळलेलं नाही की विधानसभेचे विरोधी पक्ष नेते असताना, विधानसभेचे हे सगळे मंडळी सदस्य असताना सभागृहामध्ये प्रश्न का उपस्थित करत नाही। ज्यावेळी व्हाईट पेपर शासनाच्या वतीनं आम्ही काढला विधानसभेमध्ये, ते विधानसभेमध्ये त्या व्हाईट पेपरला ऑब्जेक्शन का कोणी घेतलं नाही। त्याच्यामुळे एक नक्की आहे की लोकांमध्ये गैरसमज पसरून स्वतः मताचं राजकारण करण्याचा धंदा काही लोकांनी उघडलेला आहे। आणि म्हणून मी जबाबदारीनं सांगतो, 1,37,000 कोटीची आकडेवारी पाहिजे ती देखील देतो आणि मागचे 2-4 प्रकल्पाबाबत मी आपल्याला इथं सांगतो। जेम्स अँड ज्वेलरी पार्क जो होता, जो नवी मुंबईमध्ये आम्ही करतोय, त्याचा 50,000 कोटीचा MOU हा मागच्या वर्षी दावोसला झाला। मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण एक ट्रिप त्या नवी मुंबईच्या जेम्स अँड ज्वेलरी पार्क ज्या ठिकाणी होतोय, देशातला मोठा जेम्स अँड ज्वेलरी पार्क, तिथं जाऊ, त्यांना जमीन मिळाली की नाही बघू, इथलं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू झालंय की नाही बघू। कारण शेवटी ही काही जादूची कांडी नाही, MOU झाल्यानंतर ताबडतोब प्रकल्प सुरू होणार, त्याला 3 ते 5 वर्षाचा कालावधी जातो। त्याच्यामुळे 50,000 कोटीच्या तुम्हाला प्रकल्पाचं एक सांगितलं। आपण असंच तुम्ही येणार असेल तर किंवा तुमचे सहकारी जर असतील तर तुम्ही गडचिरोलीमध्ये काही लोकांना पाठवा। लॉईड्स नावाची कंपनी जिनं 35,000 कोटीचा MOU केला, त्याला आम्ही जागा दिली, त्यांना आम्ही परवानगी दिल्या, त्यांचं देखील काम तिथे सुरू झालेलं आहे। जोशी नावाचे जे उद्योजक आहेत, त्यांनी 10,000 कोटीची गुंतवणूक करण्याचा निर्णय केला होता, त्याचं भूमिपूजन स्वतः देवेंद्रजी, मी आणि अजितदादांनी जाऊन गडचिरोलीमध्ये केलेला आहे। रायगडमध्ये JSWचा 20,000 कोटीचा जो प्रकल्प आहे, त्याचं लँड ॲक्विजिशन प्रोसेस सुरू आहे। त्याच्यानंतर कोका कोलाचा जो प्रकल्प आहे रत्नागिरीचा, तो उत्पादन क्षमतेपर्यंत येऊन थांबलेला आहे। मग आता 2-4 महिन्यामध्ये कोका कोलाचं उत्पादन देखील सुरू होईल। त्याच्यानंतर महिंद्रा अँड महिंद्राचा 10,000 कोटीचा जो प्रकल्प होता, त्याला 300 एकरची जागा पाहिजे पुण्यामध्ये, ती लँड ॲक्विजिशन करून द्यायची प्रोसिजर सुरू आहे। तर मला असं वाटतं की उगाचच ह्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यापेक्षा आपल्याकडे अनेक आयुक्त आहेत, विधानसभा आहे, विधान परिषद आहे, माहितीचा अधिकार आहे, याच्यामध्ये जाऊन जनतेला एकदा कळू दे ना की मी जो व्हाईट पेपर काढला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, तो योग्य आहे की अयोग्य आहे। आणि म्हणून मी वारंवार सांगितलं की ज्यांनी दावोसला जाऊन 95,000 कोटीचे MOU केले होते, त्याच्यातला एक प्रकल्प हा 50,000 कोटीचा एनर्जीचा होता, पण तो आजही सापडला नाही। तो MOU देखील सापडला नाही, तो उद्योजक देखील सापडला नाही, पण दावोसला मात्र उद्योग मंत्र्यांबरोबर तत्कालीन ऊर्जा मंत्री गेले होते, त्यावेळी जो MOU तो देखील सापडलेला नाही। आणि अशा पद्धतीची परिस्थिती काय महायुतीच्या सरकारमध्ये नाही। म्हणून मी वारंवार सांगितलं की 2 वर्षामध्ये जे विक्रमी MOU झाले माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, तीच प्रथा माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली यावर्षी देखील अबाधित राहिली।
आणि यावेळी विक्रमी 15,70,000 कोटीचे MOU करून ती गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यामध्ये मी यशस्वी झालो। आता ते कुठच्या सेक्टरमध्ये आहेत, कुठचे प्रकल्प आहेत, याबाबत सन्माननीय मुख्यमंत्री सायंकाळी 7 वाजता दावोसवरून पत्रकार परिषद घेणार आहेत, ते आपल्या सगळ्यांची चर्चा करतील। परंतु ही पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देशच एवढा होता की एखादं चांगलं काम करत असताना कशा पद्धतीनं खोटं नाटक सांगून लोकांची दिशाभूल केली जाते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मागच्या 2-3 दिवसात पत्रकार परिषद आहे। त्यात राजकीय देखील पत्रकार परिषद झाल्या। राजकीय पत्रकार परिषदेमध्ये अनेक लोकांनी आपापल्या स्टेटमेंटमधनं दिवे लावले आणि दिवे लावत असताना माझ्या नावाचा उपयोग केला। पण एक माझ्या लक्षात आलं की स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचा अस्त होत असताना माझ्या नावाचा उपयोग करून तो स्वतःचा राजकीय उदय करून घेत आहेत। त्याच्यामुळे ही अतिशय चांगली बाब आहे। माझ्या दृष्टीनं मला ते मोठं करतायत। परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे की कितीही एकनाथ शिंदे साहेबांबद्दल आणि माझ्याबद्दल सांगून आमच्या दोघांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर ती कदापि होणार नाही। त्याच्यामुळे हे राजकीय बालिशाळे काही लोकांनी थांबवले पाहिजेत। मी वारंवार सांगतोय की उद्या त्याचा मुहूर्त आहे रत्नागिरी, उद्यापासूनच जे आम्हाला पक्षाच्या निष्ठा शिकवतात, जे आम्हाला पक्षाबद्दल सांगतात, त्यांच्यासोबतच काम करणारे नेते मंडळी आता सांगतात की खऱ्या अर्थानं जर शिवसेना कुठची असेल, बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना कुठची असेल, तर ज्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत तीच शिवसेना खरी आहे। आणि म्हणून उद्यापासून अखंड महाराष्ट्रामध्ये जसा माननीय शिंदे साहेबांचा आभार दौरा सुरू होईल त्याच आभार दौऱ्यामध्ये किंवा नंतर फार मोठे पक्षीय बदल झालेले आपल्याला दिसतील। उभाटाचे अनेक पदाधिकारी हे आमच्या पक्षामध्ये आलेले दिसतील शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली। त्याच्यामुळे नाहक बालिश पद्धतीने आरोप प्रत्यारोप करणं हे राजकीयदृष्ट्या फार चुकीचं आहे असं माझं मत आहे। आणि म्हणून जे 15,70,000 जे MOU झालेले आहेत त्याचा देखील बेस आमच्याकडे आहे। मला सांगताना आनंद होतो की त्याच्यातले अनेक प्रकल्प ज्याच्या कॅबिनेट सब कमिटी माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना झालेले आहेत, ते देखील MOU आम्ही केलेले आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की सांघिक पद्धतीनं देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा या सरकारमध्ये काम करतायत आणि त्याचीच प्रचिती जो सरकारवर आमच्या महाराष्ट्राच्या जनतेनं विश्वास टाकला होता ते पात्र ठरवण्याचं काम आम्ही अतिशय प्रामाणिकपणानं दावोसला जाऊन केलंय। माननीय मुख्यमंत्री उद्या पुन्हा भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये येत आहेत। परंतु आज 7 वाजता त्यांची पत्रकार परिषद आहे दावोसवरनं। त्याच्यामधनं तुम्हाला कळेल की महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये समतोल राखण्याचं काम देखील महायुतीच्या सरकारमधनं झालं। आणि त्याच्यातली एकच बाब फक्त जे सांगतो, जी माझ्या दृष्टीनं मला अतिशय महत्त्वाची वाटते। आपल्या सगळ्यांना एक गोष्ट महत्त्वाची माहिती आहे की रत्नागिरीमध्ये एखादा प्रकल्प जर यायचा म्हटला तर समर्थन करण्यापेक्षा संघर्ष समिती पद्धतीचा एक फेक नरेटिव्ह गेली कित्येक वर्ष आमच्या बाबतीतला पसरवला होता। पण दावोसच्या ह्या संपूर्ण MOUच्या प्रक्रियेमध्ये जवळजवळ 35,000 कोटीचे प्रकल्प हे रत्नागिरीमध्ये येत आहेत। त्याच्यामध्ये VIT सेमीकंडक्टरचा एक प्रकल्प जो 20,000 युवा युवतींना रोजगार मिळवून देणारा तो रत्नागिरीमध्ये येतोय। आणि अनिल अंबानींचा धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर हे जवळजवळ 10,000 ते 14,000 कोटीचा प्रकल्प हा रत्नागिरीमध्ये येतोय। मी एकच तुम्हाला उदाहरण दिलं, असं अनेक जिल्ह्यामध्ये या 15,70,000 कोटीमधनं प्रकल्प येत आहेत। त्याच्यामधनं अनेक लाखो बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे सगळ्यांनीच सकारात्मक बघितलं पाहिजे। आता एखादा येणारा उद्योजक काही अडचणीमुळे परत जाऊ शकतो, परंतु वेदांता फॉस्कॉनवर आपण किती वर्ष अडकून बसणार आहोत? वेदांता फॉस्कॉन गेला हे किती दिवस सांगणार आहोत? एअरबस गेला हे किती दिवस सांगणार आहोत? BDP झालं नाही किती दिवस सांगणार आहोत? ज्यावेळी 1,50,000 कोटीचे प्रकल्प गेले म्हणून आमच्यावर तुम्ही टीका केली, त्याच वेळी ह्या 3 वर्षामध्ये जवळजवळ 20 लाख कोटीचे प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये येत आहेत। त्याचं थोडं तरी कुणीतरी कौतुक केलं पाहिजे। विरोधकांनी देखील ही सकारात्मकता दाखवली पाहिजे की जर उद्योजक आपल्याकडे येतोय तर त्याचं आपण समर्थन केलं पाहिजे। आणि या टीका टिप्पणी करण्यापेक्षा उद्योजकांना तुम्ही देखील कसा त्रास दिला आम्हाला चांगलं माहिती आहे। 3-4 वर्षापूर्वी जो प्रसंग जगात कुठे घडला नव्हता तो मुंबईमध्ये घडला, तो म्हणजे मुकेश अंबानींसारख्या एका जागतिक स्तराच्या उद्योजकाच्या घराखाली जिलेटिन ठेवणारे देखील महाभाग आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळाले।
ते पहिले कुठच्या पक्षामध्ये काम करायचे, ते पोलिसांमध्ये का आले, त्यांना 100 कोटी जमा करण्याची जबाबदारी कोणी दिली, हे देखील प्रचंड मोठे प्रश्न अजून अनुत्तरितच आहेत. त्याच्यामुळे आम्हाला काही गोष्टी, निष्ठा, काम कसं करायचं हे शिकवण्यापेक्षा तुम्ही जे काही उद्योग करून ठेवलेले आहेत ते निस्तारण्यामध्ये महाराष्ट्र मागे गेला. म्हणूनच महाराष्ट्र FDI मध्ये 3 वर्षापूर्वी 2 नंबरला होता, तो यावर्षी आणि सलग मागचे 2 वर्ष हा महाराष्ट्र FDI मध्ये 1 नंबरला आहे. आणि हा राजकीय सर्वे नाही, तर हा RBIचा सर्वे आहे. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की त्यांना जे काही कागदपत्र पाहिजे असतील आमदाराच्या अधिकारामध्ये घेऊ शकतात, विरोधी पक्ष म्हणून ते घेऊ शकतात, परंतु काही लोकांना प्रेस कॉन्फरन्स घेऊनच बोलायची हौस असल्यामुळं आणि जनतेला काहीतरी खोटं नाटं सांगून जनतेची दिशाभूल करण्याची सवय असल्यामुळं काही लोकांना ही सवय लागलेली आहे, ती जाणार नाही. आणि म्हणून मला या पत्रकार परिषदेतनं सांगायचं आहे की यावर्षीचे झालेले MOU, मागच्या वर्षीचे MOU आणि त्याच्या आदल्या वर्षीचे MOU हे शाश्वत MOU आहेत, हे खोटे केलेले MOU नाहीत. याच्यातनं लाखो बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार मिळणार आहे आणि याची मुहूर्तमेढ एकनाथ शिंदे साहेबांनी रोवली. आज देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली देखील फार मोठ्या पद्धतीनं उद्योजक आम्हाला भेटले. अनेक उद्योजकांनी सांगितले की आम्हाला महाराष्ट्रामध्ये यायचं आहे. मग त्याच्यामध्ये फूड प्रोसेसिंग असेल, त्याच्यामध्ये मॉल संस्कृती जी आहे ती मॉल संस्कृती असेल, डेटा सेंटर असतील, EV व्हेकल असेल, वॉटर सप्लायच्या वेगवेगळ्या योजना असतील, या सगळ्या गोष्टीमध्ये दावोसमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली अनेक बैठका झाल्या. त्या सगळ्या बैठकांकडे सकारात्मक बघितलं पाहिजे. आणि एक जे मला जाणवलं ते आपल्याला देखील जाणवलं असेल की माननीय एकनाथ शिंदेसाहेब प्रतिक्रिया देत नाहीत, कोणाबद्दल वाईट बोलत नाहीत, कोणाला स्वतःहून दुखवायला जात नाहीत, किंवा दुखवतच नाहीत. अशा सर्वसामान्य कुटुंबातनं मोठ्या झालेल्या एका नेतृत्वावर कशा पद्धतीनं घाणेरडे आरोप, प्रत्यारोप आणि बदनामी केली जाते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. परंतु 237 आमदार निवडून आल्यानंतर आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर काही लोकांच्या देवेंद्रजींकडच्या वाऱ्या किती सुरू झालेल्या आहेत हे देखील आपण बघितलेलं आहे. ह्याची उत्तरं जनतेला द्यावी लागणार आहेत. ज्या देवेंद्रजींना एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन अशा भाषेमध्ये भाषणं केली गेली, अतिशय कौटुंबिकरित्या देखील बदनाम करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला, ते आज देवेंद्रजींच्या इतके जवळ जात आहेत की त्यांना देखील कळून चुकलेलं आहे की आता महायुतीशिवाय पर्याय नाही. परंतु हीच महायुती एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2.5 वर्षापूर्वी होती हे देखील ते विसरलेले आहेत. आणि म्हणून राजकारणासाठी राजकारण करण्यापेक्षा विधायक गोष्टी आणि महाराष्ट्राला पुढे नेणाऱ्या ज्या गोष्टी होत आहेत त्याचं समर्थन विरोधकांनी देखील केलं पाहिजे. ही खरी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. नाही, पण ह्याच्यामध्ये वावगं काय? एक मिनिट. 20 कंपन्या मुंबईतल्या आहेत आणि 4 कंपन्या पुण्यातल्या आहेत. या सगळ्या आहे तो पर्यावरणासाठी किंवा पर्यटकासाठी केला असा आरोप प्रत्येक जण प्रत्येकाच्या चष्म्यातनं बघत असतो. असं जर असेल तर तो 50,000 कोटीचा एनर्जीचा प्रकल्प देखील महाराष्ट्रामध्ये होऊ शकला असता 4 वर्षापूर्वी, बरोबर ना? तेव्हा डावसला जायची आवश्यकता नव्हती, तो पण इथं होऊ शकला असता. त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोपाकडे मला काय बघायचं नाही आणि त्यांना उत्तर देखील द्यायचं नाही. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातला इंडस्ट्रियलिस्ट, मुंबईतला इंडस्ट्रियलिस्ट किंवा भारतातला इंडस्ट्रियलिस्ट जागतिक स्तरावरच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन महाराष्ट्रासोबत जर MOU करत असेल तर महाराष्ट्राचं नाव जागतिक स्तरावर मोठं होतंय याचा अभिमान काही लोकांना पाहिजे. आणि तिथं अनेक लोक जात असतात, अनेक लोक म्हणजे ज्यांचा इंडस्ट्रीशी काही संबंध नाही अशी लोक देखील महाराष्ट्राचं कौतुक करायला स्वतःच्या पैशानं तिथे येतात. त्याच्यामुळे महाराष्ट्रातला इंडस्ट्री जाऊन जर FDI आणत असेल तर आपल्याला अभिमान पाहिजे ना. उद्या मराठी माणसानं उद्योजक म्हणून दावोसमध्ये MOU केला आणि बाकीच्या सगळ्या फॉरेन कंपनीपेक्षा तो जास्त FDI आणणार असेल तर आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. त्याच्यामुळे ते मुंबईतच का झाले, दिल्लीतच का झाले, डावोसलाच का झाले, मग 4 वर्षापूर्वी देखील डावोसला का गेला हा प्रश्न निर्माण होईल. पण त्या प्रश्नामध्ये मला जायचं नाही. आम्ही जे केलेलं आहे
हे महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी आणि महाराष्ट्राला जागतिक प्लॅटफॉर्मवर दर्जा मिळण्यासाठी गेली 3 वर्ष सातत्यानं आम्ही प्रयत्न करतो. ऑपरेशन टायगरची सुरुवात रत्नागिरीपासून होते. काय मोठे पक्षप्रवेश उद्या होणार आहे, काय असेल ऑपरेशन टायगर? नाही, ऑपरेशन टायगर जे आहे ते मला असं वाटतं की उद्यापासून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातनं सुरुवात होते आणि मी उद्या जात असल्यामुळे ते उद्या आपल्याला म्हणजे आपल्याला असं वाटतं की उद्याच सुरू होणार आहे. पण ऑलरेडी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेले 8-10 दिवस उदाहरणार्थ लांजा राजापूर जो मतदारसंघ आहे तिथल्या उपजिल्हा प्रमुखांनी प्रवेश केला आहे, तिथल्या तालुका प्रमुखांनी प्रवेश केला आहे. मी जे जबाबदारीनं सांगितलं की 10 माजी आमदार प्रवेश करणार आहेत, उभाटाचे उमेदवार लढलेले प्रवेश करणार आहेत, त्याच्यातले 2 ते 3 माजी आमदार हे रत्नागिरी जिल्ह्यातले ते देखील प्रवेश करतील. काही माजी आमदार हे पश्चिम महाराष्ट्रातले ते देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील. काही खासदारकीचे लढलेले उमेदवार आहेत ते देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील. आणि काही लोक म्हणतात आम्ही देखील प्रवेश करू असं काही लोक सांगतील, परंतु ते स्वतःहून जरी प्रवेश करणार असतील तरी त्यांना आम्ही घेणार नाही. म्हणजे आता वाचलं ते मी सांगितलं नाही. राजन साळवी हे काय कोकणातले एकच माजी आमदार नाही आहेत. त्यांच्या अगोदरपासून वंदनीय बाळासाहेबांवर प्रेम करणारे अनेक शिवसेनेचे कडवट शिवसैनिक हे कोकणामध्ये विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. काल त्याची थोडीशी झलक आमचे सहकारी आमदार निलेश राणेंनी सिंधुदुर्गामध्ये देखील दाखवलेली आहे. त्यामुळे अनेक चांगले पदाधिकारी आम्हाला मिळत आहेत. अनेक मोठमोठे महानगरपालिकेचे नगरसेवक आमच्याकडे येत आहेत, माजी नगरसेवक, अनेक सभापती आमच्याकडे येत आहेत, जिल्हा प्रमुख आमच्याकडे येत आहेत. आता उदाहरणार्थ सांगलीच्या परिसरातली पूर्ण उबाटाची जी कार्यकारिणी आहे ती आमच्या बरोबर प्रवेश करते. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील फार मोठं परिवर्तन उबाटातून शिवसेनेमध्ये होणार. नाही, ते इंडस्ट्रीचे MOU हे 3 वर्ष लागतात, पण ह्या MOU साठी मी सांगितलं ना 3 ते 6 महिन्यात हे ठरलेलं आहे. आणि मी त्या विषयाशी ठाम आहे. आजही पुन्हा एकदा सांगतो की माझ्यावर किती आरोप प्रत्यारोप टीका 20 आमदार 40 आमदार काही करू देत, पण मी सांगतो की या 2 ते 3 महिन्यामध्ये लोकप्रतिनिधी काँग्रेसचे उबाठाचे हे नक्की एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील. आणि मी जो काल सांगितलेला आकडा जो आहे तो अतिशय परफेक्ट आहे आणि त्याची सुरुवात माजी आमदारांपासून होणार आहे, कारण काही टेक्निकली अडचणी असल्यामुळं. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी बोललेलं खरं आहे की खोटं आहे. नेहमी तुम्ही जेव्हा दावोस असेल किंवा परकीय गुंतवणूक आणायला जेव्हा आपला चेहरा म्हणून आपण जातो ते जे वाद होत असतात, तुम्ही व्हाईट पेपर काढला त्याच्याबद्दल ते बोलत नाही आणि वारंवार अशा होणाऱ्या तक्रारी, ह्याच्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला इमेजला धक्का लागतो. ती थांबण्यासाठी काय म्हणजे कायम नेहमी नक्कीच महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रतिमेला धक्का लागतो. शेवटी उद्योजकांना देखील अतिशय राजकीय वातावरण देखील स्वच्छ लागतं. त्या राजकीय वातावरणामुळं कुठं उद्योगांना त्यांच्या अडचण होऊ नये ही त्यांची प्रामाणिकपणाची भावना असते. पण त्यांच्या देखील आता काही गोष्टी अंगवळणी पडलेल्या आहेत. आता ही व्यक्ती टीका करणार म्हणजे करणार हे त्यांना माहिती आहे, पण महायुतीचं सरकार आल्यापासून उद्योजकांना आणि उद्योगांना संरक्षण देणारं हे सरकार आहे. म्हणून 15,70,000 कोटीचे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आले. त्याच्यामुळे ते कितीही जरी बोलले तरी त्याचा काय फरक आमच्यावर देखील पडणार नाही. आणि उद्योजकांना देखील माहिती आहे आपल्याला जर उद्योग करायचा असेल चांगल्या पद्धतीनं इन्सेंटिव्ह पाहिजे असेल तर कुठच्याही परिस्थितीमध्ये आम्हाला महाराष्ट्रामध्येच जावं लागेल. आणि आता उद्योग विभागाचा परत प्रश्न विचारला म्हणून मी सांगतो, आपल्याला माहिती असेल की 2 वर्षापूर्वी मैत्री कायदा आम्ही आणला. मैत्री कायदा आणला म्हणजे उद्योजकाला सोयीस्कररित्या सगळ्या परमिशन्स मिळाल्या पाहिजेत. हे पहिलं पारदर्शक कायदा जर कुठं झाला असेल तर तो महाराष्ट्रामध्ये झाला आणि ते आता पोर्टलमध्ये आम्ही कन्वर्ट करतो. त्याच्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याकडे अर्ज केल्यानंतर तो अर्ज अधिकाऱ्याकडे किती दिवस थांबलेला आहे आणि का थांबलेला आहे त्याची उत्तरं देखील अधिकाऱ्यांना आमच्या द्यावी लागणार आहेत. त्याच्यामुळे अजून सोयीस्कर करून उद्योजकांना आम्ही सोयीसुविधा निर्माण करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 3 वर्षामध्ये विक्रमी गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते. मराठी विश्व मराठी संघटनेच्या 31
त्याला जे परदेशी पाहुणे येतात त्याला विमान खर्चाची आणि प्रत्येकी 75,000 रुपये अनुदान दिलं जातं. मात्र जेव्हा दिल्लीला जे होणारा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तिकडे सारी रेल्वेची पण सूट दिली जाते असा आरोप केला होता. नाही, दोन गोष्टी आहेत. मराठी साहित्य संमेलनाला मागच्या वर्षीपासून शासनानं 2 कोटी रुपये द्यायचा निर्णय घेतलेला आहे. ते आम्ही मराठी साहित्य संमेलनाचे संयोजकांकडे देतो. त्या 2 कोटी रुपयाचं त्यांनी काय करायचं हा त्यांचा अधिकार आहे. विश्व मराठी संमेलन आणि मराठी साहित्य संमेलन हे 2 भाग वेगवेगळे आहेत. विश्व मराठी संमेलन हे मराठी भाषेला केंद्रबिंदू मानून आम्ही करतो आणि जे परदेशामध्ये आपली मराठी लोक तिथे गेलेली आहेत, तिथे साहित्यामध्ये काम करतात, तिथे मराठी शाळा चालवतात, आपली मराठी भाषा तिथे वाढवण्याचा प्रयत्न करतात. परंतु तिथून इथं येणं म्हणजे मुंबईवरनं पुण्याला जाण्यासारखं नाही, पुण्यावरनं मुंबईला येण्यासारखं नाही. आणि अशी मराठी लोक आपल्या मराठीचं नाव जर परदेशामध्ये करत असतील तर त्यांना आणण्यासाठी आम्ही सगळा खर्च देत नाही. US मधनं यायचं असेल तर किती खर्च द्यायचा, UK मधनं यायचं असेल तर किती खर्च द्यायचा, UAE मधनं यायचं असेल तर किती खर्च द्यायचा, हा फॉर्मॅट ठरलेला आहे. पण या वर्षीपासून असा एक दुसरा मी निर्णय घेतलेला आहे की जे आपले ग्रामीण भागातले साहित्यिक आहेत त्यांना जे आमच्याकडे यायचं आहे, मराठी विश्व संमेलनाला यायचं आहे, त्यांना देखील राहण्याची व्यवस्था कशा पद्धतीनं करता येईल हे देखील धोरण आम्ही स्वीकारलं आहे. या वर्षीपासून मराठी विश्व संमेलनामध्ये सगळ्यात सिनियर जे साहित्यिक आहेत, ज्यांनी जागतिक स्तरावर त्यांचं साहित्य पाठवलेलं आहे, मराठी भाषा पाठवलेली आहे, त्या पद्मश्री मधु मंगेश कर्णिकांना आपण तिथं पुरस्कार देतो. या वर्षीपासून तो पुरस्कार आपण सुरू केला आहे. दुसरा युवा पुरस्कार एक सुरू केला आहे, तो म्हणजे मराठीच्या साहित्यापासून आज जी व्यक्ती सेलिब्रिटी बनलेली आहे अशा रितेश देशमुखचा देखील आपण सत्कार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हे विश्व मराठी संमेलन जे आहे हे आता फक्त ज्येष्ठांसाठी राहणार नाही, तर युवा मराठी संमेलन देखील होईल, युवा मराठी साहित्य संमेलन देखील होईल, पंकजी तुमच्यासाठी त्याचा उपयोग होईल, आणि बाल साहित्य देखील होईल आणि महिला साहित्य संमेलन देखील होईल. मला असं वाटतं की साहित्यिक हे सगळे आमच्या दृष्टीनं सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांच्या काही शंका असतील त्या आम्ही नक्की दूर करू. परंतु मराठी विश्व संमेलनासाठी जी मराठी साहित्यिक प्रदेशामध्ये येतात त्यांच्या निधीची व्यवस्था जर सरकार करत असेल तर त्याच्यामध्ये आक्षेप न घेता आपल्याला इथल्या लोकांना काय कशा पद्धतीनं सहकार्य सरकारचं पाहिजे हे जर सांगितलं तर त्याच्यामध्ये देखील आम्ही पुढाकार घेऊ. बाळासाहेब ठाकरे यांना महत्त्वाच्या बैठका देखील आहेत. पक्षप्रवेशासंदर्भात महत्त्वाची बोलणी चर्चा त्याच्यासोबत होणार असतात, कारण इतर पक्षाचे खासदार मोठ्या संख्येने यायचे असेल त्याबद्दलची खात्री करतात ती दूर करण्यासंदर्भात. नाही, मला असं वाटतं की खासदार आमदार ज्या ज्या पक्षात येणार आहेत त्या नेत्यांशी ती चर्चा होईल. आता शिवसेनेमध्ये जर लोकप्रतिनिधी येणार असतील तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांना अमित शहा साहेबांना विचारायची काय आवश्यकता आहे असं मला काय वाटत नाही. कारण शेवटी शिवसेना पक्ष वाढणार आहे आणि तो डायरेक्टली इनडायरेक्टली वाढल्यानंतर त्याचा बेनिफिट हा महायुती म्हणून दिल्लीमध्ये देखील होणार आहे. त्याच्यामुळे तांत्रिक बाबी ज्या काय असतील त्या चर्चा होतील नाही होतील मला माहीत नाही, पण त्या तपासूनच काही लोक शिंदे साहेबांबरोबर येतील. पण तोपर्यंत माझी आमदार, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे जवळचे, त्यांचे डावे उजवे हे आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ना की ए माणूस आला म्हणजे ह्याची सुरुवात बी न केलेली आहे, तुमच्या लक्षात येईल. आज मुंबईतल्या सगळ्या पद त्याच्या नियुक्त्या स्थगित केल्या जाणार आहेत. नवीन नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. कशी प्रक्रिया असेल? उद्यापासून मुंबईतली सगळी पदं तात्पुरती स्थगित होतील. मला असं वाटतं की ही प्रोसिजर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देखील होऊ शकते, कारण आजपासून सभासद नोंदणी सुरू होते आणि सभासद नोंदणी झाल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया देखील होऊ शकते. त्याच्यातनं तालुका प्रमुख नेमणं, त्याच्यानंतर आमचा जिल्हा प्रमुख नेमणं, त्याच्यानंतर पुन्हा एकदा सगळी सिस्टीम निवडणुकीची करणं हे कदाचित त्याच्यामध्ये भाग असू शकतात. त्याच्यामुळं स्थगिती दिली याचा अर्थ कोणाला काढून टाकायचं आहे हे शिंदे साहेबांच्या डोक्यात नाही किंवा ज्यांनी स्थगिती दिली त्यांच्या डोक्यात नाही. चांगले पदाधिकारी, चांगले कार्यकर्ते ज्यांनी निवडणुकीमध्ये योगदान दिलेलं आहे, निवडणुकीमध्ये आमचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचवलेला आहे, निवडणुकीमध्ये जीव ओतून कामं केलेली आहेत, त्यांना शेवटी देखील पदं देणं हे क्रमप्राप्त आहे म्हणून कदाचित घेतला निर्णय असेल. बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न ज्या त्यांनी मागणी केलेली तुम्ही त्याचं समर्थन करतात का? मी मगाशी देखील सांगितलं की हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये कुठच्याही व्यक्तीनं एखादी जर चांगली मागणी केली असेल तर त्याला आक्षेप घेण्याचं काय म्हणजे शेवटी आम्ही त्यांचा विचार घेऊनच पुढे चाललेलो आहोत. त्यांचा विचार घेऊन पुढे जात असताना त्यांनी जी काय आखून दिलेली आचारसंहिता आहे त्यावरच चालण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतोय.
त्याच्यामुळे मला असं वाटतं की एखाद्या विरोधकानं देखील वंदनीय बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये चांगली जर मागणी केली असेल तर ती वाईट आहे असं सांगणारे कोत्यावृत्तीचे आम्ही नाही. पण सावरकरांना अजूनही भारतरत्न देण्यात आला नाही, त्यांनी पण मागणी केलेली आहे. परंतु आता बाळासाहेबांना मागणी करण्यात येते, आधी सावरकरांना देण्यात बाळासाहेब ठाकरे. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावं ही कितीतरी वर्षापूर्वीपासूनची मागणी. आपण प्रश्न मला विचारला की आज माननीय संजय राऊतांनी अशी मागणी केली की वंदनीय बाळासाहेबांना पण देण्यात यावं का. तर मी असं म्हटलं की वंदनीय बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये एखादी गोष्ट जो कोण चांगली सुचवेल त्याला आमचा पाठिंबा राहणार आहे. असा एक वेगळा विषय, मुंबईच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत आणि ज्या डोंगराळ भागामध्ये राहतात त्या परिसरामध्ये संरक्षित भिंती बांधतात, मात्र त्या भिंती न बांधता त्याचे फक्त पैसे लाटले गेले. आणि गेल्या काही वर्षापासून सातत्याने असं होतं. लोकशाही मराठीच्या माध्यमातून आम्ही ते भ्रष्टाचार देखील बाहेर आणतो. जवळपास शेकडो कोटी रुपये आहेत, त्याच्यात काय कारवाई केली जात नाहीये किंवा अधिकारी देखील उत्तर देत नाही. तिथे पैसे गेले नाही, याच्यामध्ये कुठच्या खात्यामार्फत ही कामं चालू आहेत हे जर कळलं तर त्या मंत्री महोदयांना सांगून त्याची चौकशी देखील लावता येईल. हां, मग त्याचे स्वतः मंत्री आदरणीय आपले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. जर आपल्याकडे तशी माहिती असेल आणि आपण शिंदे साहेबांकडे दिली तर नक्की ते उपमुख्यमंत्री म्हणून त्या खात्याचे मंत्री म्हणून कारवाई करतील. बांगलादेशी महिलांवर कारवाई होती, मात्र त्याच बांगलादेशी महिलांवर लाठी बहिणी त्याच्यावर काय काय बोलणार की काय बोला. नाही, बांगलादेशी घुसखोर जे आहेत, मी आता 2-4 दिवसापासून मी बघतोय तो कोण सापडलेला जो आहे सैफ अली खानच्या शहजाद, तो पण बांगलादेशी आहे असं. तर ही जी बांगलादेशी प्रवृत्ती इथं वाढीला लागलेली आहे ती ठेचली पाहिजे या मताशी आम्ही देखील सहमत आहोत. परंतु आता तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्याच्यामध्ये खरोखरच बांगलादेशी महिला आधी आहेत का हे बघावं लागेल ना. आता मी आज काहीतरी स्टेटमेंट करायचो आणि त्याच्यामधनं परिणाम ज्या लाडक्या बहिणींना आम्ही बेनिफिट्स देतोय त्याच्यावर व्हायचा, असं होऊ नये. त्याच्यामुळे बांगलादेशींच्या बाबतीतली भूमिका, म्हणजे रत्नागिरीतलं पण तुम्हाला उदाहरण सांगतो की एका ठिकाणी अशा पद्धतीचा दाखला देण्याचा ज्यावेळी प्रयत्न केला तेव्हा मी पोलिसांना सांगितलं की जी व्यक्ती आहे त्याच्याकडे कारवाई झाली पाहिजे, कारण ही प्रवृत्ती आपल्याकडे वाढता कामा नये. महाराष्ट्र में अगर कंपनियां हैं तो दावोस में जाकर क्यों एग्रीमेंट और एमओयू किए जा रहे हैं? नहीं, ये दावे प्रति दावे तो हर साल होते रहते हैं क्योंकि हमारी पार्टी भी मौजूद है, यानी सवाल पूछ रही है, दिखाने का ये सब प्रयास है. 4 साल पहले ये लोग भी गए थे, तब जो एनर्जी का एमओयू हुआ था वो भी महाराष्ट्र की था. ना वो इंडस्ट्रियलिस्ट मिल रहा है ना वो एमओयू दिखाई दिया है. इसलिए आरोप प्रत्यारोप करने से पहले ये सोचना चाहिए कि महाराष्ट्र की इंडस्ट्री की अगर ग्रोथ हो रही हो तो सबको संभाल के सबने इकट्ठा कि ये सब करना चाहिए. क्योंकि दावोस में इस साल जो 15,70,000 करोड़ के एमओयू हुए वो इन्वेस्टमेंट जब महाराष्ट्र में आएगी तो बेरोजगारी में जो युवा युवती है उनको भी रोजगार मिलेगा. ये सब ध्यान में रख के पत्रकार परिषद या प्रेस कॉन्फ्रेंस लेना चाहिए. हर बार एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में हम सब काम कर रहे हैं इसलिए दावे प्रतिदावे करना, आरोप करना ये अच्छी बात नहीं है. ये जो इन्वेस्टमेंट इस साल हमने यहाँ लाई है इसकी शुरुआत 2 साल पहले हुई थी. माननीय एकनाथ शिंदे साहब जब महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री थे तब पहले बरस में ही हमने रिकॉर्ड ब्रेक एमओयू किए थे, दूसरे बरस में भी रिकॉर्ड ब्रेक एमओयू किए थे. और वही परंपरा माननीय देवेंद्र जी के नेतृत्व में आज भी हमने आबादित रखी है. और आज 15,70,000 करोड़ के हमने एमओयू किए. उसका पूरा विश्लेषण मेरे ख्याल से शाम 7 बजे खुद मुख्यमंत्री देवेंद्र जी दावोस से करने वाले हैं. आपको सब इन्फॉर्मेशन मिलेगी कि हर एक सेक्टर में क्या क्या इन्वेस्टमेंट आई है और कहाँ कहाँ आई है. नहीं, इसका का जवाब मैंने दिया ना कि जो आरोप प्रत्यारोप कर रहे हैं वो भी 4 साल गए थे पहले दावोस में, तभी भी महाराष्ट्र के लोगों को मिले थे, तभी भी महाराष्ट्र के इंडस्ट्रीज के साथ ही एमओयू हुए हैं. और महाराष्ट्र के इंडस्ट्रीज के साथ एमओयू अगर बड़े प्लेटफॉर्म पे ऊपर हो जाते हैं तो महाराष्ट्र का नाम बढ़ जाता है ना. और महाराष्ट्र के इंडस्ट्रियलिस्ट ने वर्ल्ड इकोनॉमिक फोरम में जाके अगर एमओयू किए हैं तो महाराष्ट्र का नाम बड़ा किया है.
युती मार्गी भगा दे देते। नहीं, किसके बारे में बोले ये? नहीं। उन्होंने कहा कि बाला साहब, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाला साहब को भारत रत्न देने की मांग उन्होंने जो की है वो अच्छा काम है, उसका हम समर्थन करते हैं, क्योंकि बाला साहब के बारे में जो कोई अच्छा बोलेगा, जो कोई अच्छा करेगा, उसका समर्थन करना हमारा काम है। लेकिन आगे वो क्या बोले, वो क्या उनका कहने का मतलब है कि जो लोग बाला साहब का नाम देते हैं, चाहे बीजेपी के नेता हो या जहाँ मोदी जी से लेकर तमाम नेताओं ने ट्वीट किया, उनका कहना था कि उनका प्रेम फर्जी है, दिखावा है। बाला साहब को ऐसा दिखावा फर्जी जो रवैया था वो ठीक मतलब पसंद नहीं था, लोगों को युति मार्गी भगा देते थे। तो आप लोग जो बाला साहब बराबर है ना, बराबर है। मेरे ख्याल से मणिशंकर अय्यर, बराबर ना, उनका कहना बराबर है। इसलिए मैंने पूछा कि किसने किससे कहा है। मणिशंकर अय्यर ने जब स्वतंत्रवीर सावरकर के बारे में गलत बोला था तब बाला साहब ने जूते से ही मारा था। लेकिन अभी स्वतंत्रवीर सावरकर के बारे में गलत कौन बोल रहा है ये आपको भी मालूम है। अभी बोलने वालों का स्टैंड क्या है ये तो लोगों को पता चलना चाहिए। हमको भी, हम सहमत है ना कि जब स्वतंत्रवीर सावरकर को बुरी तरह से बोला गया मणिशंकर अय्यर की तरफ से, तब खुद बाला साहब ने खुद का जूता निकाल के, पैरागॉन नहीं, वो पैरागॉन लाके देने का नया और मारने का ऐसा नहीं जो 15 दिन 2 महीने पहले वो इवेंट हुआ था वैसा नहीं, खुद का जूता निकाल के मारा था। तो हम बोल रहे हैं ना, जो झूठा था, जो स्वतंत्रवीर सावरकर के बारे में ऐसा बुरा बोलता था, उसको बाला साहब ने जूते से ही मारा है। लेकिन अब जो बोलते हैं सावरकर के बारे में, उनका क्या करना है? उनके बारे में एक प्रेस कॉन्फ्रेंस होनी चाहिए ना। नहीं, वो तो मैंने बोला कि बाला साहब के बारे में जो कोई अच्छा बोलेगा, अच्छा करेगा, उसके साथ हम पॉलिटिकली नहीं है, लेकिन अच्छी बात जो बोलेगा उसके साथ हम हैं। बात ऐसी है कि स्वतंत्रवीर सावरकर को भारत रत्न देने की मांग खुद हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाला साहब ने की थी। अभी ये सब बोल रहे, और बाला साहब को भारत रत्न देने की मांग अभी इन्होंने की है। इसलिए मैंने बोला कि ये अच्छी बात अगर बाला साहब के बारे में कोई कहता है तो उसका विरोध क्यों करे। दूसरी बात, आपकी पार्टी में या महायुति में एनडीए में आने वाले दिनों में आपने कहा कि बड़ी इनकमिंग होगी, महायुति और एनडीए मजबूत होगी, एमपी और एमएलए कई सारे लोग जिन्होंने मेरे ऊपर 3 दिन टिक्का टिप्पणी की, उनमें से एक लीडर ने 10 घंटे पहले दावोस में मुख्यमंत्री देवेंद्र जी के साथ भी बातचीत की थी। अभी कौन है क्या है आप देखो। और मैंने जो बोला है कि 4 एमएलए उबा ठाके, 5 एमएलए कांग्रेस के, 3 एमपी उबा ठाके, 10 एक्स एमएलए उबा ठाके, ये पार्टी में आने की एकनाथ शिंदे साहब का नेतृत्व स्वीकारने की जो प्रोसीजर है वो कल से शुरू होने वाली है। आपने एक बयान दिया है कि मुख्यमंत्री से कोई जिला है, बात हुई है। मैं बोला ना, कल से एक एक ब्रेकिंग आपको देंगे। कल रत्नागिरी में होगा ना पहला, और मैं ये भी बोला कि अभी आप थोड़ा बहुत आप भी सर्वे करो। विजय वडेट्टीवार दोनों ने बयान दिए थे कि आपके बारे में, लेकिन क्या दोनों से कोई आ सकता है। संजय राउत लग गया? नहीं, 2 आप क्या बोले, 2 में से कोई आ सकता है क्या? मैंने वो आएंगे ऐसा नहीं बोला, आ सकता है, कोई भी आ सकता है। मराठी भाषा मंत्री म्हणून महत्त्वाचा प्रश्न उसमें से एक ने तो बहुत कोशिश की है, आपको भी मालूम है, सबको मालूम है, लेकिन आप दिखाते नहीं। आपने वो ऐसा उदय होगा। कौन सी प्रक्रिया? कल से मेरे कॉन्स्टिट्यूंसी में कल शिवसेना के जो विधानसभा के प्रमुख थे, जो तालुका प्रमुख थे, जो सब उप तालुका प्रमुख थे, जो सब विभाग प्रमुख थे, वो 90% यूबीटी से निकलकर माननीय एकनाथ शिंदे साहब की शिवसेना में आ रहे हैं। रत्नागिरी जिले के 2 या 3 एक्स एमएलए आगे वाले 15 दिनों में पार्टी में आ रहे हैं। सांगली की पूरी यूबीटी की कार्यकारिणी हमारे साथ आ रही है, और ऐसा आगे बढ़ते बढ़ते जाएंगे। पहला एक्स एमएलए का मिशन करेंगे, बाद में एमएलए का मिशन।
कल अभी एक थामा ना कल गृहमंत्री जो है महाराष्ट्र आ रहे, नासिक आ रहे, फिर मुंबई में आ रहे, क्या इस अभियान के तहत वो सभी जो महायुति के नेता हैं उनसे मुलाकात करेंगे? कुछ टेक्निकल चीजें होगी, जैसे कि आप लोग भी आए तो कोर्ट में इश्यू चल रहे, उसको लेकर भी क्या चर्चा होगी? नहीं, हमारा शिवसेना का जो निशानी था तीर कमान, वो हमको निवडणूक आने दिया ना। मैंने क्या बोला कि जो एमपीज आने वाले हैं, जो एमएलए आने वाले हैं, उनको तांत्रिक अड़चन हो सकती है, इसलिए वो डिस्कशन करके सेकेंड फेज में हम लेंगे। कि उन्होंने कहा है कि किस तरीके से जो सैफ अली खान है वो सीधी तरीके से कैसे घर पर जा रहे हैं, उन्हें ऐसा लग नहीं रहा है कि उन्हें इसके ऊपर उनके भाजपा के जो प्रदेशाध्यक्ष है बावनकुळे सर ने बयान दिया है, उसके ऊपर मैं बयान देना उचित नहीं समझता, क्योंकि नितेश जी राणे ये बीजेपी के मंत्री हैं, उन्होंने जो बयान दिया था उसके ऊपर अजित दादा ने भी बयान दिया है, और उसके आगे जाके भाजपा के जो प्रदेशाध्यक्ष है जिनके पार्टी से मंत्री बने हैं, उन्होंने भी बयान दिया है कि आगे जाके क्या करना है। सर तुम्ही म्हणताय की ज्या नेत्यांनी तुमच्यावरती आरोप केले त्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची चर्चा केली आहे, काय ते नेमकं प्रकरण? असं म्हटलं नाही, मी परत एकदा रिपीट करतो, जे कोण माझ्यावर आरोप प्रत्यारोप गेले 2-3 दिवस करतायत त्याच्यातल्या एका व्यक्तीनं मागच्या 10 तास किंवा 24 तास असतील, आता तिकडचं टायमिंग आणि टायमिंग सूट होत नाही, 100% देवेंद्रजींबरोबर फोनवर चर्चा केलेली आहे, आणि ती कसलीही डेव्हलपमेंटची नाही, ती फक्त आशीर्वाद पाहिजे एवढीच चर्चा. सर माहितीचा विषय आहे, मगाशी पुरस्काराचे विषय झाले, तसंच विषय असा अगदी महत्त्वाचा आहे की जेव्हा केंद्रीय स्तरावर पुरस्कार जातात त्यावेळेला आपल्या मराठी कलाकारांना डावललं जातं. एक पहिला विषय म्हणजे बिचारा सुलोचना बहिणी, त्यांना आयुष्यभरात दादासाहेब फाळके नाही मिळालं. पद्मश्रीमध्ये पण असं होतं की हिंदी किंवा बाहेरचे मराठी असं त्यांना पटकन दिलं जातं, कारण ते हिंदीतले असतात म्हणून. पण मराठीतले अशी कितीतरी व्यक्ती आहेत ज्यांना पद्मश्री असेल, पद्मविभूषण असेल की दादासाहेब फाळके, त्याच्यावर अन्याय होतो. मराठी भाषा मंत्री म्हणून किंवा मराठी आता विश्व संमेलन घेत आहे म्हणून आपण काही वेगळ्या याच्याबाबत काय त्यांचे नियमावली नाही, पण मला असं वाटतं की ही प्रथा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोडीत काढलेली आहे. याच 3 वर्षामधले जर तुम्ही पद्मश्री, पद्मविभूषण किंवा पद्म पुरस्कार बघितले तर अमरावतीमध्ये सर्वसामान्यांमध्ये काम करणाऱ्या शंकरबाबा पापळकरांना देखील पुरस्कार दिलेला आहे. दुसरं बाहुल्यांचा खेळ जो एक सावंतवाडीमध्ये मास्टरी आहे, गंगावणे म्हणून, परशुराम गंगावणे, त्यांना सावंतवाडीमध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. दादरमध्ये देशपांडे नामक आहेत जे मल्लखांबावर त्यांची, उदय देशपांडे, त्यांना देखील मिळालेलं. त्याच्यामुळं मराठी माणसाला उलट ताकद देण्याचं काम आणि पुढे आणण्याचं काम केंद्र सरकार करतं. सर तुमच्यावरती संजय राऊत आणि वडेट्टीवार यांनी देखील अहो जाऊ दे, काय 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 त्यांनी तुमच्यावरती आरोप केला आहे, त्या दोघांपैकी जर कोणी महायुतीमध्ये येत असेल तर मी स्वागत करेन. आणि त्याने आरोप जो केलाय ना, माझी त्याच्याबद्दलची भूमिका स्पष्ट आहे, मी स्पष्ट सांगतो. आता मी आता त्यावर परत स्टेटमेंट देणार नाही. या आरोपा प्रत्यारोपामुळं माझ्यामध्ये आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये दरी निर्माण नाही. असे आरोप प्रत्यारोप तुम्ही पण शालेय जीवनामध्ये गेलेला आहे, मी पण 5वी 6वीत होतो. आपण कसं बेंचमधल्या बाजूच्या माणसाला सांगतो तुझ्याकडे हसत नाही बघ, ते असे ते चाड्या लावणं, त्याला काय म्हणतात अजून, चुगल्या लावणं, हे बालिश प्रकार आहेत, हे राजकीय बालिशपण आहे. त्याच्यामुळं माझ्या दृष्टीनं तो आज संपलेला आहे. कसलं स्वागत? दादी येऊ देत तरी, त्यांनी 1 पाऊल पुढे टाकावं, आम्ही 4 पावलं पुढे टाकू. आज सकाळी अजित पवार आणि शरद पवार यांची बराच वेळ दोघांची एकाच खोलीमध्ये भेट झाली, बराच वेळ चर्चा चाललेली, काही वेगळी समीकरण मित्रपक्ष वाढणार आहे का? आनंदाची बाब आहे ना. कुठे? MCA ला दोन्ही पक्ष एक झाले, कुटुंब एकत्र आले. माझी वैयक्तिक, पक्षाची भूमिका नाही, माझी वैयक्तिक भूमिका राजकीय प्रत्येक कुटुंबाच्या बाबतीतली अशी आहे की राजकारणामधले कुटुंबातले विचार जरी वेगळे असले तर टोकाचं वाद हे कुटुंबामध्ये असू नये, त्या मताचा मी आहे. माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यावर पवारसाहेब आणि अजितदादांची भेट झाली, त्याच्यामध्ये काय चर्चा झाली, माझा कोण तिथे दूधपण नव्हता आणि त्याला काय म्हणतात तो डिटेक्टिव्ह, तो पण नव्हता. त्याच्यामुळे त्यांची चर्चा काय झाली मी कसं काय सांगू शकतो. दोनों पवार एक साथ
आनी चाहिए क्योंकि एक साथ आएंगे तो एनडीए भी मजबूत हो जाएगी? नहीं, अभी ये सवाल उन दोनों को पूछना चाहिए ना। आप इकट्ठा आ रहे हो, वैसे ही रह रहे हो, ये उनको पूछना चाहिए। क्या आपको क्या लगता है कि आने से मेरे को ऐसा बहुत कुछ लगता है, वो करने वाले चला मेळाव्याला या आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद.